या जगात कितीतरी संत आले, पण एक दिव्य स्वरूप असेही अवतरले ज्यांना लोक दत्तात्रयांचा साक्षात अवतार मानतात. ते म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज, अक्कलकोटचे जगद्गुरू. स्वामी समर्थांचा जन्म हा सामान्य मानवी जन्म नव्हता. ते अनादी, अविनाशी, दत्तांच्या परंपरेत श्री नारसिंह सरस्वती यांचेच पुनर्जन्म मानले जातात. अनेक वर्ष त्यांनी कठोर तप केला आणि नंतर मानव कल्याणासाठी ते जगाच्या मार्गावर निघाले. गाणगापूर ते वनवनांतील भ्रमंती. कधी ते श्री क्षेत्र गाणगापुलात दिसत, कधी पवित्र नदीच्या काठी, तर कधी घनदाट जंगलात समाधिस्थ. भटकेल्यांना मार्ग दाखवणे, दुःखितांना सांत्वन देणे आणि साध्या स्पर्शाने रोग दूर करणे ही त्यांची दिव्यलीला सतत सुरूच असे. अक्कलकोट आगमन. सुमारे 1856च्या सुमारास स्वामी समर्थ महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे आले. तिथल्या एका विशाल वडाच्या झाडाखाली ते बसत असत. दूर दूरहून भक्त त्यांच्या दर्शनासाठी येत. स्वामी समर्थ एकच वाक्य उच्चारत आणि भक्ताचे आयुष्य बदलून जात असे. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. दिव्य चमत्कार आणि उपदेश. कधी ते खोल ध्यानात, कधी निरागस बालकांसोबत खेळताना, तर कधी साधकांना आत्मज्ञान देताना दिसत. त्यांचा उपदेश फार थोडक्यात आणि थेट. भिऊ नको, सत्यावर रहा, कर्म करत रहा आणि देवावर निस्सीम श्रद्धा ठेवा. ज्याने ज्याने स्वामी समर्थांना मनापासून हाक मारली, तो कधीही रिकामा परत गेला नाही. महासमाधी 30 एप्रिल 1878. काळ सरत होता आणि एक दिवस त्यांनी स्पष्ट संकेत दिला. माझे पृथ्वीवरील कार्य पूर्ण झाले आहे. भक्तांचे डोळे पाणावले, पण स्वामी समर्थ स्थिर, शांत आणि दिव्यच होते. 30 एप्रिल 1878 रोजी अक्कलकोटमध्येच त्यांनी महासमाधी घेतली. जाता जाता ते एकच संदेश देऊन गेले. भिऊ नकोस, समर्थ आहे. आजही अक्कलकोटच्या त्या पवित्र भूमीत, त्या वडाच्या झाडाखाली त्यांची उपस्थिती जाणवते. स्वामी समर्थ महाराज शरीराने गेले असले तरी त्यांची कृपा, त्यांचे सामर्थ्य आणि त्यांचा आशीर्वाद आजही प्रत्येक भक्ताबरोबर आहे. जोही श्रद्धेने त्यांना पुकारतो, स्वामी समर्थ आजही त्याला सांगतात, घाबरू नको, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.